नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग वज्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:02 ते 3:37 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:51 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:42 ते 9:17 आणि यमगंड काळ सकाळी 10:52 ते 12:27 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आजच्या दिवशी रवी जो की गेल्या 1 महिन्यापासून मीन राशीमध्ये भ्रमण करत होता आजपासून येणाऱ्या 1 महिन्यापर्यंत मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययस्थानात भ्रमण करणारा रवी आता तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. गेल्या साधारण एखाद महिन्यापासून तुम्ही बघितलं असेल की तुमच्या मनासारखी कामं होत नव्हती. कामामध्ये विघ्न येत होती, अडथळे येत होते, हाती आलेली कामंसुद्धा निघून जात होती. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंधसुद्धा ताणले गेलेले होते. स्ट्रेस टेन्शन थोडं वाढलं होतं. काळजी करू नका. येणाऱ्या 1 महिन्यामध्ये यामध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्हाला बदल, सकारात्मक बदल दिसून येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंधसुद्धा आत्ता व्यवस्थित आजच्या दिवशी चांगले दिसून येतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभस्थानात भ्रमण करणारा रवी आत्ता येणाऱ्या 1 महिन्यापर्यंत तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. येणारा साधारण एखाद महिन्यामध्ये कागदोपत्री व्यवहार, सरकारी कामं या संदर्भातले किंवा तुमचे काही देणी असतील तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. त्या संदर्भातले थोडे तणाव जाणवू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला रवी आत्ता लाभस्थानात भ्रमण करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी नशिबाची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस उत्तम राहील. तुमची महत्त्वाची कामं मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे तुमचा मूड, कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. खास करून येणाऱ्या एखाद महिन्यामध्ये काही चांगले लाभ मिळते, मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. अनावश्यक खर्च जास्त प्रमाणात होऊ शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यस्थानात भ्रमण करणारा रवी आता तुमच्या दशम स्थानात भ्रमण करणार आहे. आजचा दिवस उत्तम राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे घरामध्ये काही नवीन चीजवस्तूसुद्धा येऊ शकेल. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला येणाऱ्या एखाद महिन्यामध्ये मिळणार आहे. भाग्यस्थान तुमच्या लाभस्थानातला गुरु आणि तुमच्या राशीतला मंगळ हा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह करेल आणि त्यान्वये काही चांगल्या उत्तम संधी तुम्हाला मिळू शकतील की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशा सकारात्मकतेने बदलू शकेल. एका महिन्यामध्ये अशा प्रकारचे चांगले योग तयार होत आहेत. त्या संदर्भात तुम्हाला तयार असणं, अलर्ट राहणं गरजेचं राहील. अशी कुठलीही संधी हातून सोडू नका. याचप्रमाणे तुम्ही जे काम करत असाल त्याचं ॲप्रिशिएशनसुद्धा खूप चांगल्या प्रकारे वरिष्ठांकडून होईल.
जर तुम्ही सामाजिक कार्यामध्ये संलग्न असाल तर त्या संदर्भामध्ये प्रसिद्धीचे काही योग तुम्हाला येणाऱ्या एखाद महिन्यामध्ये निश्चित येतील. त्या संदर्भामध्ये तुम्हाला हा संपूर्ण महिना अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. जे विवाहोत्सुक मंडळी आहेत कर्क राशीची, त्यांच्याकरता सुद्धा येणारा संपूर्ण महिना हा अत्यंत शुभफलदायी राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या अष्टमात भ्रमण करणारा रवी आता तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. आजचा जो दिवस आहे बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल, फिरणं वगैरे होईल, महत्त्वपूर्ण कामं हाती घ्याल, ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल. गेल्या साधारण 1 ते 6 महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या भावनांमधून तुम्ही गेलेले असाल. हाती घेतले कामं पूर्ण न होणं, समोरच्या व्यक्तीकडून वेगळी कारणं दिली जाणं, आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होणं, स्ट्रेस, टेन्शन थोडंसं जास्त प्रमाणात येणं, अशा प्रकारच्या अनुभवातून तुम्ही गेलेले असाल. काळजी करू नका. आत्ता साधारण येणाऱ्या संपूर्ण महिन्यामध्ये यामधून बऱ्याच प्रमाणात तुमची सुटका झालेली असेल. म्हणजे तुमची मानसिकता सदृढ होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास तुमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. भाग्याची साथसुद्धा काही ना काही प्रमाणात तुम्हाला निश्चित लाभेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमात भ्रमण करणारा रवी आता तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही लाभ मिळू शकतील. महत्त्वाचं म्हणजे खास करून तुमच्या वैवाहिक जोडीदाराचे जे वादविवादाचे प्रसंग निर्माण होत होते किंवा ताणले जाणारे जे नातेसंबंध आहेत ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील. मात्र येणारा साधारण एखाद महिन्यामध्ये खर्चावरती नियंत्रण ठेवा आणि अनपेक्षित, अनावश्यक किंवा इझी मनीच्या मागे लागू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठात भ्रमण करणारा रवी आता तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे. आजच्या दिवसात तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. तुमची कामंसुद्धा पूर्ण होताना दिसतील. गेल्या साधारण महिना 6 महिन्यामध्ये जे काय ताण, तणाव किंवा शारीरिकच्या संदर्भात जे त्रास तुम्हाला झालेले ते त्याच्यामधून हळूहळू तुमची सुटका होऊ शकेल. मात्र येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार तुमच्यावरती ओव्हर पॉवर झाला आहे की काय, अशा प्रकारचं काही जाणीव किंवा असे काहीतरी अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात थोडंसं तुम्हाला फ्लेक्झिबल राहणं, लवचिकता आणणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमात भ्रमण करणारा रवी आता तुमच्या षष्ठ स्थानात येणाऱ्या 1 महिन्यामध्ये भ्रमण करणार आहे. आजचा दिवस थोडासा त्रासाचा जाऊ शकेल. थोडीशी दगदग जास्त झाल्यासारखी वाटेल, परंतु त्याचे फारसे विपरीत परिणाम होणार नाहीत. मात्र येणाऱ्या साधारण महिन्याभरामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठले महत्त्वपूर्ण मोठे निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थात भ्रमण करणारा रवी आता तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करणार आहे. 1 महिन्यापर्यंत तो तुमच्या पंचमात भ्रमण करेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. तुमचा मूडसुद्धा खूप चांगला राहील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही महिन्यामध्ये थोडंसं फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस तुम्हाला जाणवलेलं होतं. घरातलं वातावरण गढूळ झालेलं होतं. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध दुरावलेले होते आणि घरामध्ये किंवा घरातील कुटुंबातील व्यक्तींमध्ये काही वादविवादाचे प्रसंगसुद्धा निर्माण झाल्याचे अनुभव आलेले असेल. काळजी करू नका. आत्ता साधारण गोष्टी बऱ्याचशा तुमच्या अभ्यासात असतील. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल आणि कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर येणाऱ्या साधारण एखाद्या महिन्यामध्ये तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात भ्रमण करणारा रवी आता तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे. आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी तुमच्या समोर येऊ शकतील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशनसुद्धा होईल. तुमचा कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये थोडीशी धावपळ तुमची जास्त झाली असेल. दमछाकसुद्धा जास्त झालेली असेल.
आत्ता येणाऱ्या 1 महिन्यामध्ये ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल. तुमच्या घरामध्ये काही नवीन चीज वस्तू वगैरे येऊ शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयात भ्रमण करणारा रवी आता तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभेल. फिरणं वगैरे जास्त होईल. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामामध्ये तुम्हाला यशसुद्धा लाभेल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात आजच्या दिवशी ॲक्टिव्हसुद्धा राहाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर आणि तुमच्यामध्ये थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास निर्माण होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील. अर्थात येणाऱ्या 1 महिन्यामध्ये त्यांच्या आरोग्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्हाला सुधारणा दिसून येईल. तुमचं जी थोडीशी धावपळ आहे ही थोडीशी जास्त दिसून येईल. मात्र काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडू शकतील. गेल्या साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये जे खर्च अनपेक्षित किंवा जास्त प्रमाणात होत होते, ते आता त्याच्यावरती बऱ्याच प्रमाणात नियंत्रण येऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला भ्रमण करणारा रवी हा आजपासून जवळजवळ 1 महिन्यामध्ये 1 महिन्यापर्यंत तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भातले जे काय त्रास, जे काय टेन्शन तुम्हाला गेल्या 1-1.5 महिन्यापासून होत होतं, ते आता हळूहळू कमी होऊ लागेल. मात्र येणाऱ्या संपूर्ण महिन्यामध्ये खर्चावरती नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 एप्रिल 2025 वर्षाचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.